भगवंताच्या या घोड्या म्हणजे लीला आहे. त्यांचं चरित्र म्हणजे साधकाची साधना आहे. हे ध्यानात घ्या. त्यांचं चरित्र म्हणजे काय? साधकाची साधना आहे. एक एक विकार एक एक राक्षस म्हणून येतो. वृत्तीमध्ये निर्माण झालेलं मी ब्रह्म आहे हे वृत्तीरूप ज्ञान आहे. तोपर्यंत त्या विकारांपासून बाधा आहे. एका स्वरूपाची एकाकार होण्याची युक्ती त्याला साधल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी तो द्वारकेत गेला. द्वारका एका खांबावर आहे ना. समुद्राकडून जागा मागून घेऊन रात्रीमध्येच ती नगरी संपूर्ण सुवर्णाची नगरी तयार केली. जागा मागून एका खांबावर द्वारका आहे. तो खांब तुमचा अजून तयार होऊ दे ना. अखंड चिंतनाचा वृत्ती स्थिर झाली. तुम्ही द्वारकेचे भगवान झाले. आता तुम्हाला दैत्यांपासून भीती नाही. गोकुळामध्ये आहात, मथुरेमध्ये आहात तोपर्यंत असं आहे ते चरित्र सगळं. नुसत्या कथा नाहीत परमात्म्याच्या. तर साधकाची साधना आहे प्रत्येक. मग ह्या गाठी मारायचा जो विषय चालला होता ना कोणाची, त्याच्या वेणीची, तिच्या वेणीची आणि ह्याच्या दाढीची जी गाठ मारली ना, तर मग आता ह्या गाठी कोणी मारलेल्या आहेत कर्माच्या. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. आता पहा, यांनी सांगितलं आणि हा गेला. जी म्हणली होती चॅलेंज केलं होतं मी तुला धरीन, ठीक आहे. गेला. सभागड्यांना सांगितलं आज तुमचं काम नाही, मी एकटा जाणार. गेला. पलंगावर निद्रिस्त असणारे दोघे उभयता आणि तिच्या वेणीची आणि याच्या दाढीची गाठ त्यांनी मांडली. गेला निघून. काही नाही, बाहेरच येऊन खेळत होता. गोपाळाने तो बाहेर भेटीत आणलो, खेळत बसला. आता बांधली गाठ रात्रीची आणि सकाळी पुन्हा खेळ तिथे मांडलाय. पहाटेच्या वेळेला गाई आंबऱ्या लागल्या. वेळ झाल्यानंतर ती बाई उठली तर झटका बसला याच्या दाढीला. तुला ह्या वयामध्ये शोभत करेन मी. आता आपलं वय एक असं टिंगल करायची की म्हणजे तुम्हाला शोभाय पाहिजे. मी नाही गाठ मारली, तुम्हीच मारली असेल. तू मै तू मै चालू झालं. वास्तविक मारली होती कोणी, तो राहिला वेगळा. बर, आता कोणी बी मारलेले असो घ्या सोडून म्हणले. जोपर्यंत गाठी सुटत नाही तोपर्यंत कृष्ण लीलेचा आनंद नाही. बंधनापासून उकललेल्या गाठी आणि मग ते ताली मिठी सावकाश, तोपर्यंत त्याच्या चरणावर आपली मिठी पडत नाही. कोणत्या गाठी? भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशय. हा विवेक चूडामणी मधला श्लोक आहे. हृदय ग्रंथीचं भेदन झालं, अंतकरणातल्या संशयाच्या, विकल्पाच्या, संकल्पाच्या गाठी सुटल्या. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ, झालो पोटी शीतळ. असं आहे. काही गाठी मारायच्या आहेत साधना करताना आणि काही गाठी सोडायच्या आहेत. आता मारायच्या गाठी कोणत्या आहेत पा? राम राम स्मरा आधी, लावो करा गाठ घाला मूळबंदी. इथे गाठ घालायची, गाठ मारायची आपणच आपली साधकानं. बुधस्थानी आणि लिंगस्थानाच्या मध्ये जी जागा आहे तिथं उजव्या टाचेनं, उजव्या पायाच्या टाचेनं दाबाव देऊन डावा पाय त्या पायावर ठेवणं. हे आसन त्या ठिकाणी झाल्यानंतर मूळबंधाला ती गाठ पडते. जो अपान वायू खाली जातोय वृत्तीमधला तुमचा अपान वायू जो आहे आणि प्राणवायू वरती वृत्तीला ओढतोय आणि हे दोन्ही जोपर्यंत हेच समुद्रमंथन चालू आहे तुमच्यात आणि तो खाली जसा जसा जास्त अपान वायूचा जोर ज्याचा त्याला प्राणवायूला ते खाली खेचतं. मग आता काय करावं? भगवंत कूर्मरूप धारण करतं आणि त्याला आधार देतं. जो मेरू पर्वत धसायला लागला समुद्रामध्ये त्याला कूर्मरूपाने आधार दिला. हा अवतार तुमच्यामध्ये झाला पाहिजे. मूळबंधाची गाठ बरोबर बसली रे बसली, हे कूर्म अवतार झाला समजा असं त्याचं उत्तर आहे. मग वरती ओढायला लागली. वरती आला तिचा ओढ संपूर्ण अपान वायूचा. ऊर्ध्वमुखे आळविला
सोहम शब्दाचा नाद. इथे तुमची साधना चालू झाली प्रबोधाची. अपानवायू खाली ओटायचा जायचा थांबला रे थांबला, आणि प्राणवायूनं त्या वृत्तीला वरती उचललं रे उचललं का झालं काम. आणि कुठे न्यायचा? ब्रह्मरंध्र स्थानापर्यंत. इथपर्यंत वृत्ती न्यायची. ही साधना हठयोगाची जरी असली, परंतु नामस्मरणाच्या योगानं सहज राजयोग त्याला म्हणलेले. हठयोगाचा सारखाच, परंतु हठयोगासारखी कष्ट नाही. आणि राजयोगातून तुमची प्राणवृत्ती नामस्मरणाने इथे जाते. इथे स्थिरावली ब्रह्मरंध्र स्थानी सहस्रदल चक्रामध्ये. इथं क्षीरसागर आहे आणि त्याच्यामध्ये शेष भगवंताने शेष भगवंतावर शयन केलेला तुमच्यातलं कुटस्थ चैतन्य इथे आहे. कुटस्थ म्हणजे अमुष्ट रूप चैतन्य, त्याला कुटस्थ चैतन्य, ज्याच्या योगानं तुमच्या शरीराचे व्यापार चालतात. आत्मतत्व तुमच्या शरीरात कुटस्थ रूपाने आहे, बाहेर ब्रह्म रूपाने आहे सर्वत्र. एका देहाचा व्यापार चालण्याकरता जसं बाहेरचं आकाश मठात आलं मठाकाश झालं, घटात आलं घटाकाश झालं, पण आकाश मात्र एकच आहे. या वा, हेच मी आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो. का हो रावत बाबू म्हणलं कीर्तनाला उभा राहतात. हा वा वा, गोंगडी आता खाली बसायला नका घेऊ, वर घ्यायची सवंग. मग आता रानात जायचं ना काय, बसा बसा आता सध्या बसा. काय विषय चालला होता आपला? ही साधना आहे, हे चरित्र, कृष्णाचं चरित्र ही साधना आहे. म्हणून तर म्हटलं चरित्र ते उच्चारावे. का उच्चारावे? नुसतं उच्चारायचं नाही, म्हणताना उच्चारावे जरी म्हणले तर ते अंगीकारावे या अर्थाने म्हणलेले. तुम्ही ती साधना अंगीकारायची. कृष्णाने जे जे केलं ते कर्मामध्ये नाही आणायचं, वृत्तीत नाही आणायचं, पण वृत्तीत आणायचे. कुठे आणायचे? त्याचा लाक्षणिक अर्थ करायचा आहे आणि वृत्तीमध्ये आणायचे. अशी ती साधना आहे. कृष्णचरित्र ही साधना आहे. गाठ मारली, गाठ मारल्यानंतर ते त्यांची अशी पहिली, त्यांनी सोडण्याचा प्रयत्न केला पण सुटेना, गाठ सुटली नाही. का नाही सुटली? तर त्याचं कारण ब्रह्मदेवाने आपल्या गाठी मारलेल्या आहेत. ब्रह्मदेवाने आपल्या गाठी मारलेल्या आहेत. मग ब्रह्मदेवाने मारलेल्या गाठी कोर्टामध्ये जाऊन सुद्धा सुटत नाही. घटस्फोटाचे कितीतरी केसेस चालू आहेत ना नवरा बायकोच्या. ब्रह्मदेवाने मारलेली गाठ जर सुटत नाही तर ब्रह्मदेवाच्या बापाने मारलेली गाठ सुटत असते काय? कोणी मारलेली आहे? ब्रह्मदेवाच्या. ज्याची या नाभी कमाळी जन्म चतुरानना, ज्याच्या नाभिस्थानापासून ब्रह्मदेवाची निर्मिती आहे, त्यांनी मारलेली गाठ आहे ती. मग अग्नीने जाळण्याचा प्रयत्न केला, सळेना शस्त्राने कापण्याचा प्रयत्न केला, कापली जाईना. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चेन्द्रियम क्लेद्यान्त्योपि न शोषयति मारुतः. हे तत्व जे आहे गीतेचं या श्लोकातलं हे परिपूर्ण ज्याच्या अंगीकृत झालेले ज्या कृष्ण भगवंताच्या, म्हणून त्याला पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हटलंय. सगळी लक्षणं शास्त्रातली ज्या तत्वामध्ये आहेत त्याला पूर्ण म्हणतात. थोडीशी लक्षणं असलेल्या बाकीच्या अवतारांमध्ये थोडीशी लक्षणं आहेत, पूर्ण नाही. माऊली म्हणतात ऐका यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती येत मनोनितो भगवंतो. का भगवंत म्हणायचंय? साही लक्षणांनी परिपूर्ण असा आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण, बाकीचे अवतार पूर्ण नाही. कुठं काय कमी, कुठं काय कमी, पण इथे मात्र याच्यामध्ये. म्हणून तोच कृष्ण, असा कृष्ण त्यांची आम्ही उपासना करतो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आमचा कृष्ण, जगत ज्या कृष्णाची उपासना करत असेल तसं नाही आमचा कृष्ण असा अपूर्ण नाही. जगत अपूर्ण कृष्णाची उपासना करतो. एखाद्या म्हणजे अवताराला आलेला कृष्ण सुद्धा असा आहे हे सांगायचं. झालं, प्रयत्न करू नये. मग आता गायी हंबरायला लागल्या, वासर हंबरायला लागली, ऊन आलं, दरवाजातून आत पडले, काय करावं? आता तसंच उठावं लागलं ना, काय करावं लागलं? बाई होती 7 फूट आणि गडी होता 3.5 फूट. नागपंचमीचं झोका खेळल्यासारखंच चालत होतं सॉंग सगळं.
दरवाजा उघडून बाहेर आले तर बाहेर ही मंडळी हजरच होती, ही गोपाळ मंडळी. त्यांनी ते दाढी विणी बांधलेले ते सॉंग पाहिल्यावर आवाज दिला कृष्णाने, दाढी विणी जिंदाबाद, दाढी विणी जिंदाबाद. सगळी फजिती झाली लोकांमध्ये. जी म्हणली होती मी तुला धरेल, कृष्णाला म्हणली होती. कृष्ण कसं म्हणतो बघ, मला धरीन म्हणली होती ना, बाप्पाने कशी तुला शिक्षा केली. आता करणारा शिक्षा करणारा तोच, आणि तोच म्हणतोय बाप्पाने कशी तुला शिक्षा केली. म्हणजे तो बाप्पा पण स्वीकारायला तयार नाही. आणि काय करतात त्या बाप्पापणाला, काय करतात त्या गुरुत्व पदाला. जो आनंद गुरुत्व पण अंगीकारायचं म्हणजे क्रियेकरता अंगीकारायचं. फक्त साधूचा निरोप म्हणून कार्य करायचं, गुरु नाही समजायचं. गुरु समजून आकडून बसावं लागत लई. फार सगळ्यांना साधू खत्यात असं आकडून बसल्यावर, असं बसल्यावर, फुगून बसल्यावर. त्यापेक्षा सवंगड्यांच्या हातून आदर्श दिला कृष्णाने. याच्यात जो आनंद आहे तो त्या पदात आहेत काय, आकडून बसण्यामध्ये. खेळायला यांच्या बरोबर हे काही कमी आहेत का? तुमच्याच तोडीचे आहेत महाराज, तुमच्याच तोडीचे आहेत अनुभवाने. यांच्याशी समरस व्हा, यांच्या बरोबर खेळा. तुम्हाला कोणीतरी श्रेष्ठ मानू नका. यांना लवणे आणायला पाहिजे ते, यांना हे गुरुत्व पद गाजवणाऱ्यांना. यांना काय आनंद मिळायचा, यांना मिळाला आनंद. यांच्यात मिसळून यांच्याबरोबर फुगड्या खेळाव्या, यांच्याबरोबर जेवण करावं. हे कृष्ण भगवंताने आदर्श ठेवला आपल्या बरोबर. आपल्याला मिळालेला महात्मा त्या प्रकारचा होता. आणि आम्ही जर त्याच्यापेक्षा वेगळं चालत असू तर महात्मा मिळून बी दुर्दैव रे आपलं. मला सांगा, ब्रह्म सगळ्यात श्रेष्ठ आहे. ब्रह्मचैतन्य अवतार अपूर्ण आहे. आणि बनायचं असेल तर कृष्णाचं सोंग करा. खंडोबान भानूचं काय करता रे मूर्खानो? कोणाचं सोंग करावं? सल्लागार चांगले नाही ना. दुर्योधन सल्लागार असल्यावरती महाभारतच घडणार आहे. सल्लागार विदुरासारखा असल्यानंतर सल्लागार कृष्णासारखा असायला पाहिजे. चूक कोणाची नाही, चूक कोणाची नाही. धृतराष्ट्राची चूक नाही. सल्लागार कोण आहे? दुर्योधन. कृष्णासारखा सल्लागार असावा. त्यांनी म्हणावं आमच्यासारख्याला, बाबा कृष्ण बना, राधा बना, कृष्ण बना. खंडोबान भानू काय बांधतात? बरोबर आहे का नाही? अपूर्ण आहे खंडोबान भानू. डोकी सजल्यात बाबाला खंडोबा भानू बनवणाऱ्याची. नाही सजली? पूर्ण अवतार रामकृष्ण. त्याच्या लीला करा. त्याच्यात एक तुम्ही कृष्ण बनवा, श्री गुरुला कृष्ण बनवा. तुम्ही गोपाळ बनवा, बना राधा बना. चालू दे ना रासक्रीडा. हे तत्व सांगितलंय महात्म्याने. चला पुढे. बरं, आता वैभव कशात येतात? गुरुपदाचाही आनंद घेता येतो. गुरुपदाचाही आनंद घेता येतो. शिष्यांनी गुरुची मिरवणूक काढावी. अशा रुबाबात काढावी का जग पाहत राहील पाहिजे. शिष्यांच्या बुद्ध्यासारख्या बरं का. आणि त्यांनी जीप आहे ना, जीप आपली, त्या जीपाच्या टपावर गुरुला बसवलंय, मिरवणूक काढली. राऊत बाबा बघा यांच्या काय बुद्ध्यांना, यांच्या काय झाले. अरे चांदीच्या रथात काढा ना, आम्ही बी येतो ना तुमच्या गुरुच्या मिरवणुकीला. हा आनंद संप्रदायाला कमीपणा आहे का वैभव आहे? शेजारची बाई शिमगा खेळायची, पैसे तिच्याकडे कलर आणायला, आणि हिने नाक कापून शिमगा खेळली. ही शेजारी फजिती आहे का? हे शोभादायक आहे का अपमानास्पद आहे? जीपवर बसवायचं महात्म्याला, जीपवर बसवायचं म्हणलो ना. चूक महात्म्याची नाही, महात्मा त्याच्या भावात आहे, त्याच्या वैभवात आहे. काय म्हणतोय कळतं ना मला? काय तुम्ही कुठेही बसवा. मी तर महात्मा नाहीच आहे म्हणा, माझं उदाहरण देणं योग्य नाही, माझे शब्द मागे घेतो. पण ज्याला तुम्ही महात्मा समजता त्याचं वैभव, त्याची आव राखा. जीपच्या टपावर बसून मिरवणूक नका काढू समाजासमोर. हा कमीपणा आहे. त्यांच्या संप्रदायाचे कोणचा गुरु येथील का अनुग्रह घ्यायला? घेतलेला माळा काढून बाजूला होती. गुरुला तुम्ही जे जे उपचार करा, शिष्यांची चूक नाही. जे जे उपचार करा गुरुला वाटलं पाहिजे. त्याचं प्रदर्शन नको, प्रदर्शन नको. तुम्ही जर माझ्या आंघोळीचा सोहळा ठेवला ते हितले लोक लयच अनुग्रह घेतील नाही का आमचा. आंघोळीचा सोहळा, सोहळे दुसरे आहेत ना भरपूर, करा ना. भरपूर आहेत सोहळे करण्यासाठी. नको नको काही गोष्टी. बरं, असं महात्मा भेटल्यावर मग त्याचं नाव नका सांगू.
आनंद संप्रदाय कमी पण आहे, संप्रदायाला बाबांना कमी पण आहे. सोहळी करा, कशी करा, कसा सोहळा करावा सांगा मी सांगता. 1000 विद्यार्थी आळंदीतले बोलवायचे. मला सोहळा करायचा आहे ना माझ्या घरी, काय करायचं, 1000 विद्यार्थी आळंदीतले टाळपाक असं बोलवायचे. अशी मिरवणूक काढायची. जग पाहत राहिले पाहिजे, अरे काय वैभव आहे संप्रदायाचं. काय कसं बघा आता आमचं नवरदेवाला खांद्यावर घेतो, तसा गुरुला खांद्यावर घेतो योग, आणि गुरु बी असं नाचतो, आणि ते शिष्यांची तर डोकी सडलेली येतो, आणि ताशावर आणि डुमक्यावर. कशावर ताशावर डुमक्यावर. सांगा बरं हे तुम्हाला कसं वाटतं. जरा परमार्थात ठेव थोडंसं बाजूला, आपण जरा थोडं व्यवहारात बोलू. आता जो व्यवहारावं नाही द्यावं नाही त्यांना नाही आम्हाला काय म्हणायचं, पण जे देहावर असतील त्यांच्याकरता तर थोडंसं त्यांना ते खटकतंय ना. कोणाला खटकतंय, ते तसं नाही झालं पाहिजे. वैभवामध्ये संप्रदाय जपा, वैभवामध्ये गुरुचं नाव जपा, वैभवामध्ये तुमचं बी वैभव वाढू द्या. भीती काय नाही, कोणाला काय बघ म्हणजे असं कुत्सित भावनेनं नाही म्हणायचं. हे आम्हाला प्रेमाच्या भावनेने म्हणायचं. आम्हाला आनंद आहे. मच्छिंद्रनाथांचे समजा एखादे जे काही वटसिद्ध नागनाथ शिष्य आहे, गोरक्षनाथ शिष्य आहे, गोरक्षनाथाला वटसिद्ध नागनाथाबद्दल मत्सर नाही. मत्सर असला तर म्हणतो सांप्रदायिकच नाही. मत्सर असल्यावर काय नाही, तो सांप्रदायिक नाही, प्रेमच आहे त्याला. चला पुढे, की त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने मारलेली गाठ जर सुटत नाही तर ब्रह्मदेवाच्या बापाने मारलेली गाठ सुटेल का. आणि मग कृष्ण भगवंताला त्या ठिकाणी त्यांनी असे अनन्य शरण गेले. अनन्याश्चिंते तोमाम ये जना परिपासते. आणि मग अनन्य शरण गेल्यावरती भगवंताने फक्त कृपादृष्टीने आळिले, आपुल्यापदी वैसविले. बाप रखुमा देवीवर विठ्ठली भक्तानी दिले वरदान, अभयदान वरदान. निश्चित दृष्टीनं पाहिल्याबरोबर त्यांची ती गाठ सुटली. आता परत नाही तसं करणार, म्हणणार सुद्धा नाही म्हणतो. आणि त्यातही ज्या गवळणी गाराणी घेऊन यशोदेकडे यायच्या ना, यशोदे तुला येईल राग, आपल्या पोराला काहीतरी सांग. त्यावेळेला यशोदेच्या बुद्धीला पटायचंच नाही. ती म्हणायची माझं बाळ तसं नाही. काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, बाळ सगुण गुणाचं तान ग, बाळ सगुण गुणाचं तान, बाळ सगुण गुणाचं तान, बाळ सगुण गुणाचं तान. बाळ दिसतंय गोडी तान ग, बाळ दिसतंय गोडी तान, बाळ दिसतंय गोडी तान, बाळ दिसतंय गोडी तान. काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. वृंदावन बिहारी लाल की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय. राधे राधे श्याम मिलारे. प्रभावती नावाची गवळण होती. तिने सांगितलं माझ्या घरी येऊन बघ, रेड हँड जर नाही पकडलं तर काय सांगू. भगवान परमात्म्याने सांगितलं, कृष्णाने सांगितलं, गेल्या घेरीचा घर नंबर टिपून घेतला. दुसऱ्या दिवशीच लगेच प्रभावतीच्या घरी गेल्यानंतर तिथे त्या ठिकाणी ती लोणी वगैरे खात असताना प्रभावती आली, पकडला कृष्णाला राजावर.
अधिकार होता. दरीला पंढरीचा दूर धरिला, पंढरीचा दूर धरिला, पंढरीचा दूर धरिला, पंढरीचा दूर गळा बांधूया दोर, धरिला पंढरीचा दूर प्रेमे बांधूया दोर. धरिला पंढरीचा दूर, पंढरीचा दूर, दुर्गावती खाना केला, दुर्गावती खाना केला, दुर्गावती खाना केला, आता विठ्ठल पोशिला, दुर्गावती खाना केला, आता विठ्ठल पोशिला. धरिला पंढरीचा दूर, धरिला पंढरीचा दूर, धरिला धरिला पंढरीचा दूर. सोहम शब्दाचा मारा केला, सोहम शब्दाचा मारा केला, सोहम शब्दाचा मारा केला, आता विठ्ठल पोशिला, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल पोशिला. धरिला पंढरीचा दूर, धरिला पंढरीचा दूर, धरिला पंढरीचा दूर. दरीला पंढरीचा चोर, प्रेमी बांधुनिया दोर, प्रेमी बांधुनिया दोर. हो दरीला पंढरीचा चोर. धरण्याकरता सुद्धा अधिकार लागतो. धरला तसा तर ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार, दोन्ही कर ठेवून कटेवर उभा असे असा हा चोर. याला धरता येत नाही. त्या बाळसुगण गुणाच्या ताणीमध्येच हा ब्रह्मविधीचा जनिता ग, हा ब्रह्मविधीचा जनिता. तुम्ही याला धरू पाहता ग, तुम्ही याला धरू पाहता. हा कैसा येईल हाता ग गोकुळच्या नारी. तुम्ही याला धरू पाहता, हाताला येणार नाही. हाताला यायला तो कोणती वस्तू हाताशी यायला ती छोटी लागते. ज्याला धरायचे तो छोटा पाहिजे ना, तो व्यापक आहे, विश्वव्यापक आहे. त्याला धरता येत नाही. धरायला जाणारा ती वस्तूच होऊन जातो, तो तेवढा व्यापक होतो. हाच अनुभव आहे बरं का, याला साक्षात्कार म्हणतात. पाहतेपणाने वेगळा राहत असेल तर त्याचा अनुभव तो काय कामाचा, तो साक्षात्कारच नाही. पाहणारा पाहतेपणाने वेगळा राहिला नाही पाहिजे. सत्य ज्ञानानंद गगनाचे श्रावण, नाही रूप वर्ण गुण जेथे. अरे नाम रूप संबंध जाती क्रिया भेदू, हा आकाराशी प्रवादू वस्तूशी नाही. वस्तू व्यापक आहे. म्हणून तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पहा कृष्णाचं स्वरूप, श्रीहरीचं स्वरूप. पाहता पाहणी दुरी सारवण्या, याचा वाक्य एका वाक्यात भावार्थ सांगायचे. पाहता पाहणी दुरी सारवण्या म्हणजे ती वस्तूच तू आहेस. पाहतेपणाने वेगळा काय राहतो. पाहणारा कोण आहे? ज्याला पाहिजे तो तर परमात्मा ईश्वर आहे. तर पाहणारा कोण आहे? मी वासुदेव तत्व होता.
म्हणजे भिन्नत्वाने तो वेगळा उरत नाही. देव पहावयासी गेलो, देव पाहावयासी गेलो, देव पाहावयासी गेलो, देव पाहावयासी गेलो, देव पाहावयासी गेलो. देवती होरी गेलो, तेथे देवती होरी गेलो, देव पाहावयासी गेलो, देव पाहावयासी गेलो, देव पाहावयासी गेलो. काल कीर्तनामध्ये सुंदर मुद्दा उपस्थित केला साक्षीताई मुळेंनी. खर तर भागवत म्हणजे त्याच्यात जे संवाद आहेत ना तीच भागवत आहे. अध्यात्म जे आहे ते भागवत आहे, ते खरं भागवत आहे. पण समाजाला ती तसं रुचत नाही, पटत नाही. म्हणून त्या ठिकाणी भागवताचं सांगण्याचं स्वरूप बदललं महात्म्यांनी, की त्याला ह्याचा रंग दिला संगीताचा. बरं, आता तेवढ्यात पटत नाही तर तिसरा रंग दिला म्हणजे झाकी. झाकी म्हणजे जी पात्र काढतात ना कथा प्रसंगाची, म्हणजे आपली बुद्धी खाली आली श्रोत्यांची का उच्च स्तराला गेली, अवनती झाली. जशी प्रवचन चालायला पाहिजे ज्ञानेश्वरीवरती त्या पद्धतीनं श्रीमद भागवतावरती प्रवचन चालायला पाहिजे. साधकांच्या दृष्टीनं आवश्यक असणारी बाब अशी आहे, आणि त्याच्यामध्ये त्याला आध्यात्मिक भागवत म्हणतात. मग तिथे कथाकार शॉर्ट मध्ये ती कथा सांगतात. उदाहरण सांगायचं तर नारद वसुदेव संवाद सांगायचा आहे ना, मग कथा थोडक्यात सांगायची. त्या संवादातला मतितार्थ. जड भरत राजा आणि रघुवन संवाद सांगायचा ना, त्याचं चरित्र थोडक्यात सांगायचं आणि त्यांच्या संवादात जे अध्यात्म आहे ती सांगायचं. कपिल देवहूती संवाद सांगायचा आहे ना, कपिल मुनींचा अवतार कसा झाला हे पटकन सांगून जायचं आणि त्याचा जो संवाद आहे त्याच्यातला अध्यात्म उलगडायचं. याला म्हणतात श्रीमद भागवत कथा, कंसामध्ये इन ब्रॅकेट आध्यात्मिक. आणि ज्याच्यात कथा सांगितल्या जातात श्रीमद भागवत कथा पौराणिक. अख्ख्या देशामध्ये पौराणिकच कथा चालतात, पण आध्यात्मिक श्रीमद भागवत कोणी सांगायला तयार नाही. त्याला कारण आमची बुद्धीची राळ झाली. संगीतमय पद्धतीनं म्हणजे आधार घ्यायला हरकत नाही. यांनी काय होतं, तुम्हाला जी वृत्तीवरती लय येतो, झोप येते, कंटाळा येतो, कंटाळा घालवण्याचं साधन आहे. ह्या वाद्याने काय होतं बघा, तुम्हाला 4-4 तास कथा चालली तरी कंटाळा येत नाही, म्हणून अंगीकारायचंय. पण वास्तविक ती भागवत जे ते तिथं तुमचं हे झालं पाहिजे, एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन, त्याच्यावरती फोकस. आपण वाचन करताना त्याच्यातले जे मेन पॉईंट असतात, लाल शाईच्या पेनाने त्या ठिकाणी असं त्याच्या खाली रिमार्क करतो ठळक, किंवा तो आता दुसरा पेन निघालाय कोणता, हायलायटर, त्यांनी ते हायलाइट करतो. तसं हायलाइट देण्यात द्या ना. कोणता प्रोग्राम बनवत असताना सुद्धा तुम्हाला MBAचं शिक्षण देत असताना काय केलेलं आहे, हायलाइट पद्धतीनेच ते हे केलं पाहिजे. मुख्य मुद्दे ध्यानामध्ये ठेवून मग त्याचा विस्तार पुढे मांडायचा. पण मुख्य मुद्देच जर विसरून गेलं, सांगितलं ना फक्त चतुश्लोकी 4 भागवत आपण पाहिलं तो काय भागवत 4 श्लोकामध्ये, आणि मग कथा ही त्या 10 जी भागवताची लक्षणं सांगितली त्याच्यामध्ये मग सर्ग विसर्ग पोषण उदी ईशानुचरित, मग मग या टप्प्याने एका स्कंदाला एक नाव, एक स्कंदच त्या तत्वाने 10 तत्वाने बनवलेला आहे. मग कृष्ण भगवंताचं चरित्र हे साधकाची साधना आहे, ही ज्या वेळेला त्याला कळून देईल सांगणारा. तुमच्या वृत्तीत निर्माण झालेलं ब्रह्मस्वरूपता, ब्रह्मरूपता, अनेक विकार त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. तोच कृष्ण तुमच्या जन्माला आलाय तुमच्या वृत्तीमध्ये, आणि त्यापासून बचाव करायचा. आणि शिवाय तुमचं जे कर्म आहे
त्याचं लिलेमध्ये रूपांतर झालं पाहिजे. त्यांच्या लीला आहेत आणि तुमचं कर्म आहे. आणि ज्या दिवशी त्यांची भूमिका आणि तुमची भूमिका एक होईल, हे मज चिस्तव झाले परी म्या नाही केले ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. आणि तो कसा राहतो? कर्म करून हा करताय. आणि तुम्ही तसे झाले की झालं तुम्ही ऐकून. चला पुढे. त्याने केलेल्या चोऱ्या सुद्धा जर विचार करण्यासारख्या आहे. वास्तविकता लीला सांगायच्या आनंद लुटण्याकरता म्हणून, पण वास्तविकता त्याची चोरी पहा. साधू संतांनी त्याच्यातलं ते तर पॉइंट हायलाइट केली आणि तेच तुमच्यापुढे ते त्यांचं कार्य आहे ते. आणि ते त्या ठिकाणी अभंगामध्ये हायलाइट स्वरूपामध्ये आणलं. कृष्ण गोकुळी जन्मला. पौराणिक कथेमध्ये कृष्ण मथुरेत जन्मला. आणि अध्यात्माच्या दृष्टीनं वाक्य हे तुकोबारायांचं कृष्ण गोकुळी जन्मला. त्यांना माहित नाही का मथुरेत जन्मला म्हणजे शाळेमध्ये? तर तुमच्या गोकुळामध्ये कृष्णाचा अवतार या गोकुळात व्हायला पाहिजे हे सांगणं आहे. कृष्ण गोकुळी किंवा होता, पुढचं वाक्य पहा, होता कृष्णाचा अवतार. वाक्य तर असं पाहिजे होते, झाला कृष्णाचा अवतार. पण वाक्य हायलाइट करा, होता कृष्णाचा अवतार. म्हणजे तुमच्या गोकुळामध्ये कृष्णाचा अवतार व्हायला पाहिजे. या अर्थाने तुमच्या शरीराला गोकुळ संबोधले आणि म्हणून कृष्ण गोकुळी जन्मलाय मथुरेत अवताराचा कृष्ण. पण तुमच्या वृत्तीमध्ये आध्यात्मिक कृष्ण, आत्मरूप कृष्ण अवतरित व्हावा या दृष्टीनं कृष्ण गोकुळी जन्मला. महामंडलेश्वर समोर बसला तरी कबूल करावं लागेल ना. आणि आता काय त्या पाचव्या काही मोठ्या कष्टाने मिळवावं लागत नाही. त्यांना पूजेला आणायचं आपल्या घरी, 1 लाख रुपये द्यायचे, 2 लाख रुपये द्यायचे आणि त्यांनी सर्टिफिकेट दिलं तुम्हाला महामंडलेश्वरचं का बाबा झालं महामंडलेश्वर. काय लागायचं? पण महामंडलेश्वर झाल्यावर पुन्हा ग्रस्ताश्रमात नाही राहायचं. ते कपडे जर एकदा स्वीकारले ना, महामंडले पद सोपं नाही. पण आम्हाला सॉंग करायचंय ना, फक्त कपडे स्वीकारायचे. पुन्हा आहे पंचायत लोक फक्त शिष्याने सांगायचं महामंडलेश्वर पद असं आहे काय? ते ज्याने स्वीकारलं त्याने संन्यासाचं पद आहे ते. अवघड असं त्यांचं. अर्थ लोपली पुराणी नाश केला शब्द ज्ञाने किशे लोभी मनी साधन अवघे गुणविले. केलेल्या चोऱ्या पहा. ज्याच्या घरी 9 लाख गाई किती दही दुखत, पाणी पिण्याचं कारण पडेल का? ताण लागले तरी प्या दूधच. किती दोन्ही काही हिसाब आहे का? 9 लाख गाई म्हणजे काय? अरे 9 लक्ष गाई राखणं हे सगळं पुन्हा त्यात पुन्हाही अध्यात्माचं आहे हो. नवद्वारे पुरे देही. आणि त्या इंद्रियांचा विषय परमात्मा होणं, त्या इंद्रिय दमन, त्या इंद्रियांचा विषय बंद करून त्याला मुख्य परमात्मा विषयावर आणणं, याला म्हणतात 9 लाख गाई. ते प्रतीक केले. 9 इंद्रियांचे 9 विषय. त्यांना येणेमुखी तुझे वर्णी गुणनाम, डोळे भरून या पाहिनं तुझे रूप, कान भरून या, अशी त्या सर्व इंद्रिया सहित मद माझी सुनी चित्त. माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे असा हा जो आहे याला म्हणतात 9 लाख गाई सांभाळत होता कृष्ण. म्हणजे त्याच्या सगळ्या कमांडिंग ऑर्डर मध्ये होते इंद्रिय सगळी. गाई राखायच्या. तर हे त्याच्यातला मतीचा अर्थ आहे. आणि मग ते ठिकाणी म्हणून नाथ महाराजांची एक सुंदर गवळण आहे. कोणत्या चोऱ्या केल्या आणि नेमकं काय केलं, खूप सुंदर अध्यात्म त्या गवळणीत. हरी आवरी आवरी आपुला हरी वयाची केली चोरी. आवरी आवरी आपुला हरी वयाची केली चोरी. याची
केली तुम्ही. पहा आता ती गवळण कोणती चोरी काय काय केले त्यांनी. कवाड भ्रांतीचे उघडले. अरे मी देह आहे का आत्मा हेच कळ नाही तर भ्रांत पडली मोठी आपल्याला भ्रम. मग त्याने ते भ्रांतिरूप कवाड उघडलं. जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन दुतले मग आत्मस्वरूपी घातले हारोनिया. ज्याने तुमचं भ्रांतीचं कवाड उघडलं तो तुमचा कृष्ण आहे. अजून कुठं कृष्ण पाहता. कवाड भ्रांतीचे उघडले कुलूप मायेचे मोडिले शिंके अविद्येचे तोडिले बाई तुझिया कृष्णे. काय केलं. कुलूप मायेचे मोडिले म्हणजे मायेचा संबंध विच्छेद केला तुमच्या ठिकाणी. वृत्तीमध्ये जी माया होती नसलेलं दाखवणारी आणि असलेलं लपवणारी म्हणजे तुमची कल्पना तिचा विच्छेद केला. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशय. आणि अशा पद्धतीनं शिंके अविद्येचे कोणती शिंक तोडलं. अविद्या. अविद्या म्हणजे काय. मी जे आहे हे मूळ आहे अविद्येचं. तरी अविद्येच्या निरा विश्व स्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबोधा अनादिपणे जो अनादिकालापासून ह्या अविद्येने जो वृत्तीवर पगडा मांडला होता. आणि उपाय कसं ते शिंके अविद्येचं कसं तोडलं माऊलींनी सांगावं. कारण माऊली त्याचा अवतार आहे कृष्णाचा. त्याने कसं तोडलं ते त्यालाच माहिती. म्हणून माऊलीच सांगू शकतात. ते म्हणतात तो महावाक्याचे नावे गुरुकृपेचे निठावे माता ठेविला नव्हे थापटीला जायचा. महावाक्याशिवाय अविद्या जाऊ शकत नाही. किती उपाय केला तरी. माऊली कृष्णाचा अवतार आहे. म्हणून त्यांचा जन्मकाल सुद्धा गोकुळाष्टमीच्या दिवशी. कोणाचा. माऊली ज्ञानोबरायांचा. संपूर्ण अभंग तो पाहून घ्या. आवरी आवरी आपुला हरी. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या आणि कशा चोऱ्या केल्या हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. या प्रभावती गवळणीनं धरला रेड्या. चल तुझी आई म्हणते ना माझं पोरगं तसं नाही. आणि कोणत्याच आईला पटत नसतं माझं पोरगं असे म्हणून. कारण तिचं प्रेम आपल्या मुलावरती. धरून असे घेऊन आता चालली दाखवते यशोदेला. तू म्हणली ना रेड हँड पकडून आण माझ्या बाळावर आळ घेऊ नका. हातामध्ये धरली तोऱ्यामध्ये चालली. अहंकाराच्या तोऱ्यामध्ये आपण कशाला धरले हेच कळत नसतं. कशाला कृष्ण म्हणतात. आणि तिचं तसंच झालं. त्या अहंकाराच्या तोऱ्यामध्ये चालली. निदान खाली तरी पाहावा ना आता आपण कोणाला धरलंय. बराच वेळ पाहिलं नाही. कृष्णाच्या लक्षात आलं तिचंच पोरग बाजूला खेळत होतं आणि तिला एवढे कळलं नाही तिच्या हातामध्ये. त्याला दिले हसू टाकला तिथं. आणि अहंकार नाही ना कळून देत काय चाललंय माझं चुकत हे कळणारच नाही. अहंकाराचं स्वरूप हे प्रभावतीचं तसंच झालं. आणि कृष्णाने बाजूला कधी सुटकला समजलं नाही. आणि त्या पोराला वडीत ताडीत चालवले. तर तुझ्या आईकडे सांगते ना तुला माझं पोरग असं नाही म्हणते ना. आणि वाड्याच्या जवळ आली नंदाच्या वाड्याजवळ. आणि तिथे कृष्ण नंदाच्या मांडीवर बसलेला खेळतोय पाहिल्यावर मग तो गारच झाली. म्हणजे माझ्या हातात कोण आहे म्हणून बघायला लागली तर तिचं पोरग तिच्या हातात. तशीच माग रिटर्न विथ थँक्स. पुढे जाते काय दाखवते काय आता. असा कृष्ण आहे. लीला विग्रही असणाऱ्या कृष्ण असा आहे. त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी अशा सगळ्या चोऱ्यांचं प्रस्त वाढलं. आणि घराने त्या ठिकाणी येऊ लागल्यानंतर कुणीतरी सांगितलं की अनंत चतुर्दशीचं जर व्रत केलं तर गणपती बाप्पा लवकर पावणारं दैवत आहे. भोलेनाथ गणपती बाप्पा हे लवकर पावणारे दैवत. सांडून श्रीकृष्ण चरण इंद्रादी देवांचे करिता पूजन. ते देव मृत्यूग्रस्त पूर्ण मा भज त्याचे मरण कोणवारी. आत्मा कोणत्या देवाचं पूजन करावं जो परिपूर्ण आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण. हे सेंदरी हेंदरी दैवते कोण पूजिती भूते घेते आपल्या पोटाची रडती मागती शिके अवधान. कुणीतरी सांगितलं गणपती बाप्पाचा व्रत करा मग तो पावन. आणि पोरग खोड्या करते नाही. हे खोड्या करणार नाही. लगेच अनंत चतुर्दशीचं व्रत आरंभलं. हराभर मोडू मोदक हराभर लाडू बनवले.
गणपती बाप्पाची स्थापना केली घरामध्ये, आरती वगैरे केली आणि आता प्रसाद ठेवायचा तर प्रसाद आणायला म्हणून आतमध्ये गेली. कृष्ण तिथंच खेळत होता. वाडा मोठा होता, आतून प्रसाद आणेपर्यंत टाइम लागत होता आणि याने धरला आणि त्याला गचून दिला. कोणला? गणपती बाप्पाची. कृष्णाने, गण्या आम्हाला तुझ्या बापाचा का माझ्या बापाचा? ते थरथर कापायला लागलं गणपती बाप्पा. म्हणला तुझ्या बापाचा. मग उचला टाक माझ्या तोंडात. ते टाकलं त्याच्या तोंडात. त्याने आई येतपर्यंत तर दोन्ही हारांमधले मोदक आणि लाडू सगळे फस्त करून टाकले. आई तिकडून आल्याबरोबर आणि मग नाटक असं करायला लागला, असं थरथर कापायला लागलो. कृष्णच तो नट बरं नागर नंदा त्याला म्हटलंय ना, थरथर कापायला लागला. बाळा काय झालं? रडायला लागला. आई काय सांगू, तो आतमध्ये गेली, एक मोठ्या पोटाचा असं सोंड असलेला, म्हणजे तो गणपती बाप्पा, गणपती बाप्पा आहे म्हणला आणि मला हे दे आणि माझ्या समोर खाल्लं ना. यशोदा माया म्हणली, अरे त्याच्या करताच केले, खाल्लं तर बरं झालं, माझा गणपती बाप्पा मला पावला. मग त्याला मान द्यायला पाहिजे म्हणून कृष्णाने 1 महिना खोड्या नाही केल्या. 1 मास येणे खोडी नाही केली, प्रचिती आली ऐश्वर्यशी. यशोदामध्ये म्हणली 1 महिन्याने खोड्या नाही केल्या. म्हणला काय आता आपण यांना दिलं तर खायला नाही तर उपाशी मरतील दैवत म्हणून देवबापानी महिनाभर खोडी नाही केली, पण पुन्हा खोड्यांना सुरुवात केली. या पद्धतीनं अनंत चतुर्दशी व्रत जे आहे ती त्या ठिकाणी केलं. एक वेळेला सवंगड्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, कृष्ण भगवंतावर सगळ्यांनी एक कंडी केली, कंडी सगळ्यांनी कृष्णाच्या विरुद्ध. आणि खोटं नाटक यशोदेला सांगितलं, आई बलराम दादा सारख्यानी, आई कृष्णाने कन्हैयाने कृष्णाने माती खाल्ली, माती असं म्हणल्यानंतर हाती घेऊन या गाठीची कविते श्रीपती, यमुनेची माती खासी का का का, तू खोड्या नको करू माझ्या बाबा, तू खोड्या नको करू माझ्या बाबा. कर आ कर. नाही मी आई मी माती नाही खाल्ली, नाही खाल्ली. आ कर बघू. मुख उघडो आणि दावी मातेला. मग ते तोंड उघडून दाखवलं. ते दाखवत असताना त्या ठिकाणी कृष्ण कन्हैया आईला काय म्हणतो, हे गोपाळ खोटं बोलतात, आई मी माती खाली नाही. आई गाई, आई गाई, ज्ञानाही खादरी माती, 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 आई गाई, ज्ञानाही खादरी माती. आई गाई नाही खाली गम्या माती. बळीराम दादा खोटे बोलतो, खोटे बोलून कुभांड रचितो, कुभांड रचितो आम्हावरी. आई गाई खरंच ग आई नाही खाली म्या माती. आकार आकार म्हणल्याबरोबर विश्वरूप दर्शन मातेला दाखवलं. आदिम्या ब्रह्म पाहिले, आदिम्या
जर मी या भावामध्ये जर राहिलो, त्याच्याकरता मी नाही अवतार घेतलेला. मला तर भक्ती सुखाचा आनंद लुटायचा आहे. ज्या सुखाकाराने देव वेडावला, वैकुंठ सोडून आणि तीच वैकुंठातलं प्रदर्शन मी मिरवत राहिलो तर मला भक्ती सुखाचा आनंद मिळणार नाही. ताबडतोब तिच्या बुद्धीवर आवरण टाकलं मायेचं. हा, आणि कृष्ण रूपाने पुढं उभं राहिला. आई मला भूक लागली, काहीतरी खायला दे ना. तिची बुद्धी फिरवायचं काम तोच करतो. सर्व सूत्रब्रह्मांडाची आलं होतं तर यशवतीची बुद्धी फिरवायला काय टाइम लागेल. ऐश्वर्य संपन्नता आपली लगेच लोपवली त्यांनी, कोणी कृष्णाने. आणि पुन्हा देणार आहे खायला, मला काय भूक लागली. आलं पुन्हा, पण त्याला तो आनंद लुटायचा आहे. त्यामुळे त्याने ऐश्वर्य संपन्नता ही सगळी बाजूला टाकली लगेच एका क्षणामध्ये. अनेक गवळणी कारण सांगायला लागल्यानंतर, बाई ग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घालतो धिंगाणा. कृष्ण काना बाळताना गोकुळात घालतो धिंगाणा. कृष्ण काना बाळताना गोकुळात घालतो धिंगाणा. दही दूध खालक बलरामाना एकदा खाल्लं कोणी बलरामाना. आणि त्याच्यातलं थोडंसं माखण याच्या तोंडाला लावलं, कोणत्या कृष्णाच्या. आणि जर त्याच्या तोंडाला माखण लागले आणि बळीरामाचं नाव सांगतोय पण लक्षणं सगळी तिथं कृष्णाच्या तोंडावर. यशोदामाईने पाहिले बरोबर हातामध्ये काठी घेऊन त्याला दम देऊन म्हणते, बोल तू खाल्लं की नाही दोन्ही माखन, तुम्ही खाया की नाही. त्यावेळेला कृष्ण भगवंत काय म्हणतो, मैंने माखन खाई हो मैया मोरी मैंने माखन खायो मैया मोरी, मैंने माखन खायो. मैया मोरी मैं नहीं माखन खायो.
बरबस मुख लपटायो मैया मोरी मैं नहीं माखन खायो मैया मोरी मैं नहीं माखन खायो मैया मोरी मैं नहीं ओ मैं नहीं ओ मैं नहीं माखन खायो मैया मोरी मैया मोरी तूने मोरे परायो जानो ये अपनी लखुदी कमैया बहुत ही नाच नचायो सूरदास तब विहेज जाना सूरदास तब विहास यशोदा देवन कंठ लगायो रे मैया मोरी मैं नहीं माखन खायो रे मैया मोरी मैं नहीं माखन वृंदावन बिहारी लाल की सद्गुरुनाथ भगवान की जय राधे 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 मैया मोरी मैं नहीं माखन खायो भोर भयो गैयन के पीछे मधुबन मोहि पटायो मैया मोरी मैं नहीं माखन खायो कृष्ण परमात्मा म्हणतात चार प्रहर वंशीवटाखाली मी भटकलो इकडून तिकडे गायांच्या मागे आणि संध्याकाळी घरी आलो दही दुधाची चोरी करायला मला टाइम तरी कुठे भेटला मैं बालक गैयन बैयन को छोटो छीको की दी विद पायो मैया मोरी मैं नहीं माखन खायो मी ते एक छोटस बालक आणि शिंकी एवढी उंचावर टांगले माझा कसं काय हात पुरणार त्याला बाल बाल सब बैर पडे बरबस मुख लपटायो मैया मोरी जय मैं नहीं माखन खायो हे गौड हे गोपाळ आहेत ना हे सगळे माझ्या विरोधात यांनी कंडी केली खाले यांनी आणि माझ्या तोंडाला लावले हा भगवंत कसा आहे नाटकी तू जननी मन अति की भोरी इनकी कहिए मत आयो मैया मोरी तू भोळी आई यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवते मैया मोरी मैं नहीं माखन खायो जिए तेरे कछु भेद उपजी है ज्ञान परायो जायो मैया मोरी मैं नहीं माखन खायो तुझ्यामध्ये हे भेद कसं काय निर्माण झाला कुणी ही भेद बुद्धी निर्माण केली येले अपनी लकुटी कमरिया बहुत ही नाच नचायो मैया मोरी ही घे तुझी काठी आजपासून तुझ्या काय वाढणार नाही मी लय नाचवलं मला तुझ्या म्हणण्याप्रमाणे लय नाचलो की तुझी काठी सांभाळ होत्यापासून नाही जाणार मी काय मैया मोरी मैया मोरी सूरदास तब बियासी यशोदा सूरदास मध्ये म्हणतात की हसायला लागली यशोदा तिचा रागच गेला आणि एवढा राग आला होता आणि तिची ही कारण याची जी ऐकली ना कारण कशी पटण्यासारखी आहेत बघा की त्या ठिकाणी 4 प्रहर गायच्या मागे वंशीवटाजवळ मी होतो आणि संध्याकाळी घरी आलोय माखन चोरी करायला मी होतोच कुठे इथे आणि मी बाळक छोटासा एवढ्या उंच असणाऱ्या त्या मडक्यापर्यंत माझा हात पसरल पुरेलच कसा या गोपाळांनी कंडी केली माझ्या तोंडाला लावले तू अतिशय भोळी यशोदा मैया तू अतिशय भोळी तुझ्यामध्ये हा भेद निर्माण केला कसा ही तुझी काठी घे उद्यापासून मी काही गोलवाळायला जाणार नाही लागली हसायला
यशोदीचा भाव बदलण्याचं सामर्थ्य याच्यातच आहे. तुमचा भाव तयार करण्याचं सामर्थ्य गुरुतत्वाचं आहे आणि भाव मावळण्याचंही सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. त्या दोन्ही किल्ले त्यांच्याकडे आहे. तुम्हाला वाटतं आम्ही नाम घेतलं मग झालं, हाही तुमचा अहंकार आहे. नाम घेतलं तुमची अवस्था झाली नाही, प्रेममय अवस्था, हाही तुमचा अहंकारच आहे. खूप आनंद त्या अवस्थेमध्ये स्थितीमध्ये, त्यातून बाहेर पडावं असं वाटते ना विवेकानंदांना. ही सावध करतात, बस 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 आवरून घ्या आवरून घ्या. त्यांना झिडकारून लावतात रामकृष्ण परमहंसाला, गुरुला बाजूला झिडकारून. मला त्याच्यातच खूप आनंद वाटतो, मला त्याच्यातच राहू द्या, नाही मला बाहेर यायचं. संतापले रामकृष्ण परमहंस, आडोटाच दिली. मग अधिकार लोकांना सांगितलं नाही मला बाहेर यायचं, म्हणजे तुझ्या हातात आहे का ते? आता माझ्याकडे चावी आहे त्याची, आता चावी उघडली होती आणि म्हणून तुझा हा भाव तयार झाला. आता मी ती चावीने बंद करून टाकतो, आजपासून तुला ती अवस्था होणार नाही. एवढंच म्हणले आणि झाली नाही बंद. लागलं आता तो अजून व्याकुळ झालं. जो आनंद होता तो विरळा अवस्थेत गेला. तुला काय वाटलं? आणि तयार करायचे माझ्या हातात आहे आणि बंद करायचं मी माझ्या हातात आहे. आता नाही होणार तुला अवस्था का? तुझ्याकडून काही कार्य करून घ्यायचंय आणि ते कार्य कर आणि त्याच्यानंतर मग चिंता करू नको. ते कार्य झालं, जगताचा उद्धार झाल्यानंतर आता तुझं प्रारब्ध संपत आलंय हे मला कळतंय आणि त्यावेळेला मी फुल सगळा त्या ठिकाणी उघडून देईल आणि त्या स्थितीमध्ये तुझ्या देहामधला प्राण निघून जाईल, तरी तुला काळाचं सुद्धा भान राहणार नाही. आयुष्यातली किती वर्ष कशी निघून गेली आणि त्या क्षणाला तू त्याच चिंतनामध्ये तुझा देह ठेवशील. चिंता करू नकोस असं आहे ते सूत्र. या पद्धतीनं या लीला करत असताना अनेक गाढणे त्या ठिकाणी यायला लागल्यानंतर मग आता म्हणले काय करायचं पाहिजे. म्हणजे आता याला शाळेत पाठवायचं. त्यावेळेच्या शाळा म्हणजे आताच्या सारख्या शाळा नव्हत्या. आता आमच्याच शाळेतलं सांगतो, आम्हाला शाळेची आवड आहे. इतर पोरांना काय असं माहित नाही. पोरांना काही पोरांना बळ शाळेत घेऊन जावं लागतं, बळ पाठवावं लागतं. पण आमचं उलट होतं. आम्ही शाळेत आनंदाने जायचो, घरी राहायला नको वाटायचं. पण आई वडिलांनी म्हणावं गुरांकडे जायला आज कोणी नाही, आज नाही जायचं. आम्ही रडायचं नाही, शाळेत जायचं शाळेत जायचं, गुरांकडे कोण नाही, मोठा साहेब होणार आहे शाळा शिकून. ही मनोवृत्ती त्यावेळेच्या माणसांची, ही मनोवृत्ती. मोठा मुलांनो शिकाल्या आळसा कधी करू नका असे बोध आणि सरकारकडून माणसं ठेवून जनजागृती करावी लागली आणि मग शिक्षणामध्ये प्रगती झाली. प्रगती एवढी झाली की करोडो लाखो रुपयाची पॅकेज मिळवायला लागली आणि त्याच्यातच गुंतली. ही आमची प्रगती. कशाला भक्ती, कशाचं जीवन, बस पैसा कमा, पॅकेज मिळाव, बस एवढ्याच करता शिकायचं आणि सगळं आयुष्य प्रपंचातच घालवायचं. परमार्थाकडे एवढंसही डोकून पाहायचं नाही. ही प्रगती असते का? त्याच्यापेक्षा ही वरदान आहे मराठवाड्याला, विदर्भाला. काय अरे दरिद्री अवस्थेमध्ये त्याचं स्मरण राहतं, संकटकालीन त्याचं स्मरण राहतं. म्हणून कुंती मातेनं कृष्ण भगवंत ज्या वेळेला जायला निघाले द्वारकेला हस्तिनापुरावरून, त्यावेळेला काय मागणं मागितलं? द्यायचंच झालं तर एकच कुंती माता अशी आहे की दुःख मागते. बाकीचे सगळे त्या ठिकाणी जेवढे भक्त असतील ते सगळे सुख मागतात देवाकडं, परंतु कुंती माता एकच आहे अशी की ती दुःख मागते. कारण ज्या वेळेला आम्ही संकटामध्ये आणि दुःखामध्ये होतो त्या वेळेला त्या ठिकाणी सर्व साथ करणार होतो, नित्य आमच्या जवळ होतास. परंतु आता 13 महिन्याचा काळ झाला व 12 महिन्याचा राजगादीवर बसल्यानंतर आणि आम्हाला कोणालाही जेवढं पहिलं स्मरण तुझं होत होतं तेवढं आता होत नाही. मग आता या ठिकाणी तू जा, त्या ठिकाणी चाललास तर मला हे देऊन जा की मला त्या ठिकाणी द्यायचं झालं तर दुःखच दे. पहाटे पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आठविती प्रल्हादासी पिता करीतो जाचनी परी तो स्मरे मनी नारायण सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला नाही विसरला पांडुरंगा तुका म्हणी तुझा न पडावा विसर दुःखाचे डोंगर झाले तरी विसरू नको.
साधका श्रीपाद बाबाला असं म्हणण्याऐवजी श्रीपाद बाबाला आपण अशी विनंती करायला पाहिजे. ठीक आहे, तोही एक भाव आहे, मी काही त्या भावाचा निषेध करत नाही, परंतु अशी आपण विनंती श्रीपाद बाबांना करायला पाहिजे की तू आम्हाला विसरू नको. श्रीपाद बाबा तू आम्हाला विसरू नको, कारण ते जर आपल्याला नाही विसरले तर आपण फेल होतच नाही. आपण काय आठवणार आणि त्याला विसरू नको, आपल्याला काय सांग, आपण विसरल्याशिवाय राहणार नाही. रस्त्याने जाताना मुलाने आईचा हात धरावा का आईने मुलाचा हात धरावा, हे विवेक आहे. तुमचा तो भाव आहे, मी भाव स्वीकारला. विसरू नको साधका तू माझ्या श्रीपाद बाबाला भाव स्वीकारला तुमचा. पण आई आणि मुलगा जर समजा छोटस नातवंड रस्त्याने जात असताना कुणी कोणाच्या हाताला धरावं, आईनं मुलाच्या हाताला धरावं, मुलाने का नाही धरायचं आईच्या हाताला, ते आज्ञेने येते, कधी हात सोडून सांगता येत नाही. पण आई मात्र जाणकार आहे. आई तिच्या अंगावरून गाडी जातपर्यंत ती आजी हात नाही सोडणार. त्या आपला जीव गेला तरी पण त्या नातवाला वाचवल्याशिवाय राहणार नाही. मुलगा कधी हात सोडून निष्ठून जाईल आणि ऍक्सिडेंट होईल सांगता येणार नाही. याच्यामध्ये जसा विवेक आहे ना, तोही विवेकच आहे. पण हा विवेक यालाच म्हणतात चांगला विचार केला तर जाता जाता छोटासा दृष्टांत धावता सांगतो. बाबा सांगायचे, दोन त्या ठिकाणी मित्र गावोगाव वस्त्र विकण्याचा, चादरी म्हणा जे काही वस्त्र विकण्याचा धंदा करायची, ब्लँकेट वगैरे, कडाक्याची थंडी, एका गावामध्ये मंदिरात झोपण्याचा प्रसंग आला असताना आता आज जर वाचलो या थंडीतून तर ते पैसे ते कपडे, म्हणून एकाने विचार केला आणि माचीस होती त्याच्याकडं. मग त्याने त्या ठिकाणी काय केलं, एक चादर पेटवली, शेकत बसला, दुसरी त्याच्यात टाकायचा, ब्लँकेट टाकायचं. जे कथेच्या ओघामध्ये मी माफी मागतो पहिल्यांदा आपली सर्वांची, त्या याच्यामध्ये भान राहिलं नाही मला बोलण्यामध्ये. या ठिकाणी आपल्या या भगवत कथेच्या निमित्तानं आपल्या श्रीपाद बाबा रामदास बाबा पालखी सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष आनंदभूषण वारकरी भूषण गुरुवर्य गोविंद गाडगे बाबा या ठिकाणी आले. त्यानंतर हरिभक्त परायण गुरुवर्य पालखी सोहळ्याचे असणारी आमची ही कार्यकारी मंडळ सदस्य विश्वस्त, त्याच्यामध्ये आज आमचं कीर्तन आहे. गुरुवर्य हरिभक्तीपरायण रामचंद्र इंगोले बाबा ही या ठिकाणी आले. आपल्या पालखी सोहळ्यातले उत्तम गायक, काल परवापर्यंत 2 दिवस इथे एक दुसरा पिपाणी वाजवणारा होता बरं का. आणि आज जर संध्याकाळी ते जर आला तर मग आपण आपली होईल जुगलबंदी तुमची. हे पण त्या पद्धतीनं अशी हे एक झाडाचं पान घेऊन वाजवतात मुरली आणि ते नाकाने वाजवत होते जे 2 दिवस होते ते. ठीक आहे, तर या सर्वांच्या या ठिकाणी आणि बाबांबरोबर त्यांचे चिरंजीव आलेले आहेत आपले हरिभक्तपरायण सोपान बाबा गांडा, ज्ञानेश्वर माऊली आनंदे आणि मंगरूळचे आमचे साधक मंडळी, आमचे रघुनाथ दादा, या सगळ्यांचं या ठिकाणी सुस्वागतम सुस्वागतम. मी दिलगिरी व्यक्त करतो, कथेच्या याच्यामध्ये मला भान राहिलं नाही. तुम्ही आल्यावर जरा याच्यावर आलो आणि मग लक्षात आलं की बाबा आले. जाताना त्यांना घेऊन गेलो, दर्शन घेतलं, नंतर सोडून गेलो. परंतु येऊन बसल्यानंतर नेहमी आपलं लक्ष असतं आणि आम्ही स्वागत करतोच जिथे जिथे बाबा येतील त्या त्या ठिकाणी. परंतु आज जरा थोडंसं माझ्याकडून थोडं सावधान, बाबा माफ करा, या ठिकाणी राहिलं नाही आणि कथा चालतच राहिली आणि उच्चार तुम्ही आल्यामुळं बरं झालं, लक्षात आलं. चला, या ठिकाणी कुठला प्रसंग चालला होता आपला? हा, त्याच्यामध्ये ते शिकून त्यांनी रात्र काढायची ठरवलं. विचार चांगला आहे का नाही? चांगला आहे की नाही? जिवंत वाचवलं की नाही, थंडीने मेलं असतं. आणि दुसऱ्याने मात्र तसा विचार न करता त्यांनी बी थंडीपासून संरक्षण करण्याकरता एक उपाय केला. खाली 7-8 ब्लँकेट टाकली, वरती 10-12 अंगावर घेतली. काय थंडी वाजल रो. सकाळी उठल्यानंतर फक्त घड्याच कटल्यात ना, बरोबर घड्या घातल्या, उलटी इस्त्री करायला पैसे खर्च केले 100 रुपये, विकायला मोकळा. आता हा ज्यांनी अगोदर विचार केला होता, हा काही ते राखीव घेईल का? जाळून शेकला ना, जाळून शेकला
म्हणजे थंडीपासून संरक्षण केलं म्हणजे विचार बरा आहे, पण चांगला नाही. दुसऱ्याचा जो विचार आहे तो चांगला आहे. चांगला विचार केला तर त्याचा विचार चांगला नाही का? कोणाचा? अगोदर ज्याचा ज्यांनी जाळून त्या कपड्यांवरती आपलं संरक्षण केलं, चांगला आहे. पण चांगल्यापेक्षा चांगला कोणता आहे? याला म्हणतात चांगला विचार केला तर. दोन्ही बरोबर आहे, पण त्यात बऱ्याच बरं अजून सगळ्यात उत्कृष्ट कोणतं आहे? जसं एक उंच आहे आणि एक ठेंगणा आहे, एक उंच आहे. पण तीन एकत्र आल्यावर काय म्हणायचं? कसं काय उंच ठेंगणा निवडायचा? मग त्याच्याकरता ते सुपरलेटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि अजून कोणती डिग्री? पॉझिटिव्ह. तर मग ते तीन करावं लागतात त्याचे. उच्च, उच्चतर, उच्चतम तीन करावं लागतात. मग सांगता येतो कोण कमी उंचीचा आहे कोण जास्त उंचीचा आहे. हे मधलं टाकलं तसंच. तर ह्याच्यामध्ये जसं चांगला विचार हा याच्यापेक्षा चांगला, अतिउत्तम, त्यालाच नाव आहे चांगला विचार केला तर त्याचा अर्थ आहे विवेक. सगळे म्हणतात बाबांचा मंत्र हा चांगला विचार केला तर, बरोबर आहे. पण त्याचा अर्थ म्हणजे बाबा खंत व्यक्त करायचे, भाव निर्माण होतोय सगळ्यांच्या ठिकाणी. पण बोध विवेकावर कुठे जातात माणसं? का व्यापकतेवर का जात नाही? खंत वाटायची महात्म्याला. असो, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे, फक्त अर्धा तास राहिलेला आहे. आपल्याला लीला वर्णन करता 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 ठीक आहे. काही लीला ज्या आहेत त्या आपण उद्या सकाळच्या सत्रामध्ये वर्णन करू. आता वेळ होत आलेली. आजचा आपला विषय जे आहे ना, तिकडे वऱ्हाडी मंडळ आलेले, रुक्मिणी स्वयंवर हा आपला विषय. ह्या लीला पूर्ण होण्यासारख्या आहेत का? हरि अनंत, हरिकथा अनंत. पूर्ण होणारे नाहीत, पण आपल्याला पूर्ण करणारे आहेत. अपूर्णता आपल्यामध्ये आहे, त्याच्यामधून त्या लीलांचा विवेक जर केला तर आपल्यातली अपूर्णता घालून आपल्याला पूर्ण स्वरूपाला प्राप्त करणाऱ्या लीला आहेत. प्रत्येक लीलेचं वर्णन आणि रहस्य अनुभवता अनुभवता जन्मच्या जन्म जातील. वर्णन करता करता जन्मच्या जन्म जातील. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची त्या ठिकाणी शाही केली, आणि जेवढे वृक्ष आहेत त्याचे जर बरू केले, आणि लिहायला जर त्या ठिकाणी गणपती बाप्पा सारखा बसला आणि व्यासांसारखा सांगायला जरी असला तरीही हरि गुण वर्णन न जाय. वेदा नाही नाही कळला, नाही कळला नाही कळला अंतपार ज्याचा कानडा राजा पंढरीचा. मग शाळेमध्ये पाठवायचं ठरवलं, लेख खोड्या करते म्हणून. त्यावेळेची शाळा म्हणजे गुरांकडे पाठवायचं. सांगितलं तुझ्या सवंगड्यांना सांग
उद्या सकाळी सूर्योदयाच्या टायमिंगला आपापल्या गाई वासरं घेऊन आपापल्या काठी घोंगडी त्याच्यानंतर तुमची शिदोरी आम्ही प्रत्येक जणांनी घेऊन यायची. हे सगळं घेऊन गाई चालण्याकरता भगवान परमात्म्याला यशोदेनं नटवून त्या पद्धतीनं पाठवले. गाई चाराया रानात गेला माझा गोपाळ भोगळे. भगवान परमात्म्यानं लीला करण्याकरताच तर तो या ठिकाणी आलेला होता. आपण सुद्धा शहरामध्ये असणारी मंडळी यांची मूळ प्रकृती मात्र निसर्ग प्रवृत्तीशीच जोडणारी. म्हणून 2-3 दिवसाची सुट्टी पडली का कुणीकडे पळतात? जिथं निसर्गरम्य परिसर आहे, माळशेज घाट सारखा, खंडाळा घाट सारखा, काही तिथं दुसरी स्टे होम केलेली, म्हणजे सुट्टीच्या दिवसामध्ये राहण्याकरता घरं घेतलेली आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना काय, ज्यांच्याकडे नाही ते बस करून धबधब्याच्या ठिकाणी स्नानाला जाणं, वनभोजन करण्याचे कार्यक्रम करणं, आणि ही तर ओरिजिनलच ते जीवन जगत होते. किती आनंद असेल बरं. तिथे जाऊन काही मोठं परमार्थ करतात असं नाही, विषय भोगा करतात जातात ती निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि निसर्गाची वाट लावून टाकतात. त्या उलट तुम्हाला जर तसा आनंद परमार्थी माणसाला मिळवायचा असेल ना, तसाच या संसारी माणसं मिळवतात, तसाच त्याच्यापेक्षा उच्च पद्धतीनं फक्त काय करा. माईक कुठे गेला? तिथं दुसरं माईक यांच्याकडे द्या बरं जरा, एक मिनिटा करता. इंगोली बाबा हे बघ ऐका तसं तेवढं जास्त काही नाही, तेवढं द्या, चालू करून द्या. त्याला उपाय आहे. काय उपाय आहे? ज्येष्ठ माऊलींचे प्रश्नांक कधी असतं? ज्येष्ठ वद्य अष्टमी ना, सप्तमी अष्टमी त्या दिवसाला आळंदीमध्ये यायचं. किती दिवसाचं सुट्टी धारण करून? 25 दिवसाची धरून आणि निघायचं. आमच्या शेतकऱ्यांना कसा वेध लागतो पहा, तसा पंढरीच्या वारकऱ्याला वेध लागतो. दक्षिणेकडून येणारा वारा त्या ठिकाणी पाहिल्याबरोबर आणि मग त्या ठिकाणी हा वारकरी सगळं कामधंदा सोडून निघतो. कुठे निघतो? पहिला दक्षिणेचा वारा येता देखील समोर, चला चला पंढरपुरा, चला चला पंढरपुरा, चला चला पंढरपुरा. पंढरपुरा
पहिले दक्षिणेचा वारा येता देखील सामोरा चला चला पंढरपुरा वारकरी. हे शब्द तिथे घेऊन जातात त्या काळामध्ये. ज्यांच्या मुखातून ऐकलं तेवढं पाठीमागे जातो, वर्ष पाठीमागे जातो. आणि ते प्रसंग पालखी ते म्हणणं डोळ्यासमोर तसं त्याच्यापेक्षा ठळक. माणूस असताना ठळकपणे आपल्या दृष्टीसमोर येत नाही, तो मेल्यावर जास्त ठळक डोळ्यासमोर येतो. बघा तुमचा अनुभव काय होतो त्याचं जर आठवण केली का ते जसं तसं त्याच्यापेक्षा आपण ठळक होतं, त्याच्यापेक्षा ठळक तसं तो आपल्या. एकदा शुकलवाडीला कीर्तनाच्या निमित्तानं जाण्याचा प्रसंग आला होता. तर अक्षरशः इथंच उतरू का काय घाटामध्ये असं झालं होतं आणि चालत जाऊ का काय असं झालं मला. मी मुद्दाम वाल्याला उतरलो आणि तिथून साधनं असताना सुद्धा कोणतेही साधन न पकडता तिथून शुकलवाडीपर्यंत चालत गेलो. त्या आनंदात गेलो असं वाटत होतं. रस्त्याने सगळे पालखी सोहळा चाललाय, बाबांचा पालखी सोहळा चाललाय आणि मी तो आनंद घेत तिथून त्या फाट्यावरून तिकडे गेलो. असं कधी कधी त्या बाजूने प्रवास करताना वाटतं गाडीमधून उतरावंच. गाडीतून प्रवास करताना जाताना येताना सुद्धा त्या स्मृती येतात. तिथं आपण दुपारचं जेवण केलं, संध्याकाळचं इथे मुक्कामाला होतो. हे सगळं जसंच्या तसं. मी कधी कधी म्हणत असतो नाम शेवटच्या क्षणाला भगवंताचं यावं अंतकाल्याचे मामेव, पण येईल का नाही सांगता येत नाही. पण तुम्ही जे पाहिले ते अंतकरणात साठवलं जातं, डोळ्यातून येणार अंतकरणात साठवलं जातं. पाहिलेलं मात्र विसरू शकत नाही. म्हणून पंढरपूरची वारी तुमच्या नजरेसमोर आल्याशिवाय राहणार नाही. पंढरपूरची वारी आल्यावर नाम कुठं जाते, नुसतं नाम येईल डोळ्यापुढं असं मात्र नाही. मग हे संसारी माणसं निसर्गाच्या सानिध्यात जाऊन विषयानंतच लुटतात. त्यांच्यापेक्षा उत्कृष्ट आमच्या विहिरी सगळ्या पाठवत्या आंघोळी करायला. आता नाही जातात वयामानाप्रमाणे, पण त्यावेळेला आम्ही सगळ्या विहिरी शोधून ठेवलेल्या असायच्या आंघोळी करायला. जाता कधी झटका मारून थोडंसं पुढे थांबलेलं असं का झटका मारून आंघोळ करून यायचं, कोण पत्ता नाही लावून द्यायचं पण तुम्हाला. तर सांगण्याचं तात्पर्य हीच नर्मदा परिक्रमेमध्ये काय आहे हेच आयुष्यात विसरू शकत नाही, देह पाडताना विसरू शकत नाही. वारी नर्मदा परिक्रमा म्हणजे शब्द नाही. नुसतं निवांत बसलं का सगळं. मला वाटतच नाही मी नर्मदा परिक्रमा केली म्हणून. मला एक मोठं स्वप्न पडलं नर्मदा परिक्रमा असं वाटतं, एक स्वप्न पडलं. पण जर क्रमाने आठवायला लागलं ते गावं ते शहर ते इथं बसल्या जसंच्या तसं, जसं पंढरीची वारी दृष्टी समोर येते तसं फार जसंच्या तसं खूप आनंद आहे. असो आपल्या कथेची वेळ होत आली. आपल्याला रुक्मिणी संहाराचा प्रसंग साजरा करायचा आहे. मला वाटतं त्याचं वर्णन सुद्धा करणं उचित नाही. अजून आपल्याला कृष्ण लीला पाहायचं आहे. फक्त आपण त्या ठिकाणी हा सोहळा थोडेसे छोट्याशा स्वरूपामध्ये साजरा करूया. कारण तो आपला कथेमधला मुख्य प्रसंग आहे कृष्ण जन्म, आणि हा सोहळा आपण दोन्ही साजरा करत असतो. त्या ठिकाणी त्याचं स्वरूप थोडंसं छोटं आहे, परंतु विधी म्हणून आपण त्या ठिकाणी मंगलाष्टक म्हणून भगवान कृष्ण परमात्मा आणि तुळशी माता यांचा हा विवाह सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. त्याचं वर्णन आणि भाग हा पुढच्या उद्याला काही लिला आणि रासक्रीडा हाही भाग आपण उद्या पाहू. आता आपण हरिभक्त परायण बरोबर पोपट बाबा आहे. चला या 5 मिनिट अजून पाहिजे. बरं म्हणा. बरं एक काम करा, आपलं यांच्याकडं द्या. कोणतं म्हणायचं ते मोत्याचं कंच म्हणता येईल तुम्ही, मला काय येते का लक्षात? हा वा द्या, स्वर द्या. तुमचा स्वर द्या.
थांबा बस बस बस. मंगलाष्टक म्हणायला. हे पहा 2 मिनिटं तुम्ही इकडे या. त्या कलवरीला येऊ दे इकडे. उभं राहा, उभं राहायचं. उभं राहा ना. बाकीचे सगळे मंडळी आवाज करू. बाकीचे सगळे मंडळी महिला मंडळ पाठीमागे या. इथं आपल्या जागेवर या. थोडी जागा ठेवून बसा. थोडं स्पेस ठेवू. थोडी जागा ठेवून बसा. काही नाही, हा कार्यक्रम 5 मिनिटाचा आहे फक्त. बसा 2 मिनिटं बसा. सगळे आलेले पाहुणे मंडळी सगळ्यांनी बसून घ्या. श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आजचा 6व्या दिवसाची सेवा समर्थ सद्गुरु आनंदवचन भागवताचार्य प्रातस्मरणीय गुरुवर्य चकवे बाबा यांच्या मुखारविंदातून आपण गेले 6 दिवस 2 सत्रामध्ये ही कथा ऐकत आहोत. बाबांनी कथेमधून तुम्हाला ज्ञात केलं. श्रीमद भागवत कथेमध्ये अनेक प्रकारचे सोहळे साजरे केले जातात. मुख्यत्वानं भगवान कृष्ण परमात्म्याचा प्रागट्य दिन, त्याचप्रमाणे रुक्मिणी स्वयंवर वेगवेगळ्या पद्धतीनं हा कार्यक्रम संपन्न केला जातो. आज आपण कमी वेळामध्ये, खरं तर उद्या सकाळी कथा आहे, उद्या दुपारी कथा आहे, परंतु रुक्मिणी स्वयंवर हा विषय आज घेऊन उर्वरित आणि थोडासा आमचा बदल झाला असा दुपारी जेवल्यानंतर की अमोल आणि प्रियांका आम्ही तिघांनी ठरवलं की तात्यांकडून परवानगी घ्यायची. संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन झाल्यानंतर पहिले आज पंगत पुरुष मंडळींची बसवायची आणि तेवढ्या वेळामध्ये बऱ्याच 3-4 दिवसापासून रास क्रीडेचा विषय जो राहिला तर महिला मंडळाने असं ठरवलं का पहिली पुरुषांची पंगत बसवायची. असंच ना वृषाने, असंच ना. आणि नंतर रास गरबा पहिली पंगत होईपर्यंत एक अर्धा तासाची महिला मंडळाला रास क्रीडा. त्याच्यामुळे तुम्ही संध्याकाळी जेवायला नाही बसायचं बघा एक मंडळी. म्हणजे पहिले त्यांना एक 2-3 गवळणी भजन मानायचं. तर त्याच्यामधला हा रुक्मिणी स्वयंवराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. जवळजवळ 10 मिनिटापर्यंत टेन्शन मध्ये होतं. मुलं तयार करायची का मुली, त्यातल्या त्यात आमचे आबा आणि त्या दोन्ही मुली बरं का, मुलं नाही ते कृष्ण आणि राधा जे आहेत त्या दोन्ही मुलीचे. आणि सौभाग्य आमच्या आबांचं त्या दोन्ही मुलीला घेऊन आले आणि त्या रुक्मिणी स्वयंवराच्या भागवत कथेमध्ये एकाला कृष्ण आणि एकाला राधा त्यांना बनवण्यामध्ये वृषाली असेल, पूनमताई असेल, हिंगोले ते असतील यांनी अगदी 5 मिनिटामध्ये त्यांना तयार केलं. आणि इतक्या सुंदर या रुक्मिणी स्वयंवराचं यजमानपद जाते. या कार्यक्रमाचे मुख्य प्रमुख यजमान मालक सन्माननीय आपल्या सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व आपले नंदूभाऊ शेठ गोते आणि त्यांची धर्मपत्नी जयश्रीताई गोते हे दोघे उभयता या रुक्मिणी स्वयंवरासाठी सज्ज आहेत. सगळ्या प्रकारची तयारी झालेली आहे. आणि विशेष यजमान म्हणून किंवा ज्या सगळ्या कार्यक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू आहे तो आपल्या सर्वांच्या आवडता विषय 77वा अभिष्ट चिंतन सोहळा ज्यांचा संपन्न होतोय त्या आपल्या सर्वांच्या मुरुडं विनायकमहं चिंतामणि देवरं लेण्याद्री गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोरं जनसंस्कृते गणपते मंगलम शुभलग्न सावधान शुभमंगल सावधान राजामी मकर रुक्मिणी सगयनी देखो ही कन्या सगुणा गुणा नृपवरा कवना श्रीम्या
तयाशी समर पोभणे रुक्मा पुत्र वडील तयाशी पुसणे कोरिया सदा मंगलम शुभ मंगल दिसेच जगती चंद्रा प्रती रोहिणी सावित्री पती सत्यवान जनुती नारायणा लक्ष्मी काली रुक्मिणी मालिका सुकरे त्वानंद बंशीधरा तैसे हरिश्चंद्र तारामती उदया सदा मंगलम शुभमंगलम शुभमंगल सावधान डोळे दोन परंतु एक असते दृष्टी जशी आपणा तैसे कर्णा ही दोन परी श्रुती ही एक जना या न्याये जरी दोन देह दिसती वधूवर ह्या मंडपी दोघांचे मन एकची परियते कुर्यात सदा मंगलम लक्ष्मी दामोदर शुभकेंद्र शुभविवाह सावधान रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेण अभिहता निशाचरतमो रामाय तस्मै नमः रामात् नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽहं रामे क्षिप्तरः सदा भवतु मे हे राम मामोदरं शुभमंगल सावधान। यानंतर सातवा आणि अखेरचा मंगलाष्टक होऊन हा विवाह सोहळा संपन्न होईल आणि लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा घेऊन यावा घरा गुह्य मधुपर कपूदन करा
अंतपटाते धरा अंतपटाते धरा दृष्टा दृष्ट वधूवरण करता दोघे करावी उभी दोघे करावी उभी वादंत्री बहुगत बलान करणे कुर्या सदा मंगलम शुभ मंगल पंढरपुरात काय राहिले तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं सुमुहूर्त सावधान सुमुहूर्त सावधान कराडी वादत्री सावधान
श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, शांती महेंद्रनाथ महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। 6व्या दिवसाची दुसऱ्या सत्रातली श्रीमद भागवत कथा संपन्न. चहा तयार आहे. आपण सर्वांनी बाहेरून जाऊन यायचं, सर्वांनी चहा घ्यायचा आहे. बरोबर 5:30 ते 6:30 या वेळामध्ये हरिपाठ संपन्न होईल. आजच्या हरिपाठासाठी विशेष उपस्थिती ज्यांची आहे, पालखी सोहळ्याबद्दल एक गोड